ठिकाणी गट तट आणि पक्ष विसरून सर्व एकत्रित झाले आणि 7-12 कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी या ठिकाणी भूमिपुत्रांनो, या ठिकाणी शेतकरी पुत्रांनो, माता भगिनींनो, आताच्या ठिकाणी माझ्या आधी अनेक वक्ते या ठिकाणी बोलले। त्या ठिकाणी आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून येतो। या ठिकाणी माझे वडील पीएमटीला ऍडमिट आहे आणि मला सरकारने विशेष म्हणजे हातभार केलेला आहे आंदोलन केल्यामुळे। अनेक शेतकऱ्यांचे या ठिकाणी आंदोलन आतापर्यंत आम्ही केलेले। म्हणजे हे सरकार या ठिकाणी एकीकडे हिंदुत्ववादी म्हणतो, आम्ही गोरक्षणाचं कार्य करतो आणि हिंदुत्ववादी आहे तरी देखील मला हातभार करतो का यांच्या विरोधात बोलायचं नाही। अरे म्हणजे भगवा म्हणजे का तुमची जागिरी का? भगवा म्हणजे या ठिकाणी हे संबंध या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो ध्वज घेतला हा सर्वांचा आहे, हा कोणाच्या बापाची जागिरी नाही। आणि म्हणून या भगवाचं रक्षण जर खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर शेतकरी माय बापाने या ठिकाणी त्यावेळेस रक्त सांडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये केलेला आहे। आणि त्या शेतकऱ्याला तुम्ही या ठिकाणी मातीमध्ये घालताय। एकीकडे निवडणूक लढताना या ठिकाणी सांगितलं की शेतकऱ्याची कर्जमाफी करतो आणि आता म्हणता या ठिकाणी आमच्याकडे पैसे नाही, शेतकरी भिकारी आहे, आमचं सरकार भिकारी आहे। आणि तुम्ही त्या कळामध्ये पत्ते खेळायचे तर तुम्ही या ठिकाणी त्या सगळ्यामध्ये या ठिकाणी पत्ते खेळायचे, इतकं निर्लज्ज या ठिकाणी सरकार बनलेलं आहे। तरी देखील या ठिकाणी फडणवीस या ठिकाणी, तसेच या ठिकाणी शिंदे असेल, या ठिकाणी अजितजी पवार असतील, हे कुठलीही भूमिका घ्यायला या ठिकाणी तयार नाही। पाठीमागे या ठिकाणी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर या ठिकाणी हमला झाला। शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन जात असताना जर तुम्ही हमले करत असाल तर या ठिकाणी हमने हत्यार छोडे आहे, मुली चलन नाही भुले। तुम्ही त्या ठिकाणी हमले करू शकता, तुमच्यात जर दम असेल तर रस्त्यावर येऊन हमले करा। मग तुम्हाला या शेतकऱ्याची ताकद काय असते या ठिकाणी या शेतकरी बांधवाला दिल्याशिवाय राहणार नाही। त्या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे। या ठिकाणी मला देखील 2 शब्द बोलण्याची या ठिकाणी संधी दिली। एकच या ठिकाणी सांगतो, असेच एकजूट राहा शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी। आपण गट तट आणि पक्ष या ठिकाणी सर्व मिसळून जर एकत्रित झालो तर निश्चित शेतकऱ्यांना न्याय मिळेल एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। यानंतरून शेतकरी नेते विठ्ठल शेळके।